मित्रांनो, धामोड या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि तुळशी डॅम धामोड या ठिकाण म्हणजे भाटणवाडीतून जवळजवळ 18 किलोमीटर आहे आणि 18 किलोमीटर आम्ही प्रत्येकानं गाडी घेतलेली आहे आणि 4 व्हीलर 4 आहेत. तर आमचे दादा PSI दादा त्यांनी पार्टी देण्याचं दरवर्षी पार्टी देतात. तर त्यांनी पार्टी पण दिलेला आहे आणि ही सर्व मंडळी आपले मित्रमंडळी सर्व आलेले. परवा बुद्ध जयंती होती आणि बुद्ध जयंतीच्या वेळी पण देखील माझा वाढदिवस करण्यात आला. त्याच दादांनी केक आणला आणि केक आणून त्यांचे आभार, सर्वांचे आभार मित्रमंडळींचे. आणि केक आणून माझा वाढदिवस पण साजरा केला. आणि कधी मी वाढदिवस साजरा करत नाही, पण दादांनी केक आणून माझा वाढदिवस साजरा केला आहे. मला बरं वाटलं आणि मनाला जरा एक भावना, आपल्या मनात भावना निर्माण झाली, चांगली झाली. तर चला मग बघूया काय काय नियोजन होतं. ही मंडळी पुढे देखील मंडळी गेलेले आहेत. चला तिकडे जाऊया काय काय चालू आहे. मित्रांनो, धामोड या ठिकाणी आम्ही आलेलो आहे तुळशी डॅम इथं पार्टी करण्यासाठी. तर ही जेवणाची तयारी चालू आहे आता जोरात. आणि ही एरिया बघू शकताय, हा सरदार कांबळे. आमचा काढीच पिटी नाही सगळ्यात. ही थोडी मंडळी आपली येत आहेत. तर चला मग हा तुळशी डॅम, तुळशी धरण तुम्हाला दाखवतो. ही खोली बांधलेली आहे. इकडं पठार आहे, तुळशी डॅमला वर जाण्यासाठी जागा टेकला आहे. आणि इकडून आपले मेंबर लोक गेले आहेत. ते म्हणजे भांडी वगैरे धुण्यासाठी, जेवणाची भांडी धुवायची असतात आणि नंतर त्यांच्यानंतर जेवण करायचं असते. तर बघूया काय 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 कुठं गेल्यात. चला तर बहुते कुठं आहेत हे बघू शकता मित्रांनो. मस्त असं पाणी, तुळशी डॅमचं पाणी आहे मित्रांनो, चांगलं आहे. आम्ही हे पाणी गावासाठी पिण्यासाठी वापरतोय आणि पूर्ण असं पावसाळ्यामध्ये पूर्ण धरण भरलेलं असते आणि विसर्ग ह्या दरवाजातून केला जातो. 2च दरवाजे आहेत, 2 ते 4 दरवाजे आहेत आणि विसर्ग ह्या दरवाजातून केला जातो. आणि तेच ह्या नदीच्या प्रवाहातून आमच्या नदीला, तुळशी नदीला पाणी देखील येते. तर इकडे काय काम चालू आहे बघूया. चला. हा आमचा गणेश हात करायला लागला आहे. पाणी भरण्याचं काम त्याच्याकडे दिलं आहे. हा PSI अजित कांबळे यांचा, आमचे दादा यांचा मुलगा. तर तो भूषण कामं भरपूर करते. आता युवराजला काय उतराय ना, अरे पडला. युवराज पडला. हे छोटा बघा कसा काम करतोय मस्त लाकडाचं. ते तो गावाकडे आलेला आहे मुंबईहून. तर हा एरिया बघू शकता तुम्ही. मस्त असा एरिया आहे तुळशी डॅम. आपला भूषण मटण धुवायचं काम करायला लागला आहे. युवराज, हा तो युवराज आपला ब्लॉगर युवराज. हा सचिन दादा आपले पुण्या. हा पाण्याची जोडणा केलेली आहे आपल्या बारकेने. चला. हा सरदार भाई यांच्याकडे आचारीचं काम दिलेलं नाही आहे, कारण ते आचारी नाही. जेवणाची फक्त चव बघायचं काम त्यांच्याकडे आहे. हा युवराजने मटण आणलेलं आहे धुवून. कुठनं देतोय बघूया. शुद्ध शाकाहारी आहे पण युवराज. तर अशा पद्धतीने मित्रांनो जेवणाची तयारी केलेली आहे मस्तपैकी. भांडी धुवायचं काम झालंय, मटण धुवून घेतलेलं आहे. आणि ते 3 किलो आहे. 3 किलो मटण घेतलेलं आहे आपण म्हणजे दादांनी घेतलेलं आहे. आणि आचार्य तुम्हाला दाखवलाच असेल, व्हिडिओमध्ये दाखवतोच त्यांना. आचार्य आमचे मस्त आहेत, 1 नंबर जेवण करतात. कुठं आहेत आचार्य? तर पुढं आहेत, बघूया चला.
हां, दरवर्षीप्रमाणे दरवर्षी जिकडे जिकडे कुठे जाऊन दे, केळुशी डॅम असून दे किंवा कुठल्या पण डॅमला असून दे, आम्ही आचारी एकच असतो आमचा, प्रकाश कांबळे. तर मस्त जेवण करतात, चविष्ट जेवण करतात. त्यामुळं ते येणार नव्हते, पण त्यासने आणायची पाळी आली उचलून. तर बघू शकता आता जेवणाची तयारी चालू आहे आणि पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाणी उकळत ठेवल्यानंतर मटण त्याच्यामध्ये शिजवत घालायचं. नंतर पाणी उकळून घ्यायचं पहिल्यांदा. पाणी उकळून नाही, पाणी शिजवून घ्या. पाणी शिजवतात, मटण शिजवतात. मध्येच काय तर पाणी जल्दी लाव, जल्दी. शिवाजी काय टाकत होताच का काय? ड्रोन नाही गाडीचा ड्रोन आणल्या.